आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नांदेड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। गोदावरी नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्वास्थ्यासाठी योग आणि पर्यावरणासाठी स्वच्छता हा संदेश देत महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। संपूर्ण परिसरात स्वच्छ करण्यात आले। या मोहिमेत महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला होता। शिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, स्वच्छता विभागाचे उपायुक्त नितीन गाढवे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहम्मद गुलाम सादेक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यापुढेही स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली। नांदेड शहराची जीवनवाहिनी जी गोदावरी नदी आहे, ती गोदावरी नदी काही कालावधीसाठी शहरातील नाल्यामुळं आणि वरतून येणाऱ्या पाण्यामुळं प्रदूषित झालेली होती। महानगरपालिकेने यासाठी अमृत 2 योजनेमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन पूर्ण नदीला पॅरलली NREP लाईन टाकलेली आहे आणि येणारे जे नाले नदीमध्ये मिसळत होते त्याला इंटरसेप्च्युअल स्ट्रक्चर्स करून आपण ते प्रवाहित केलेले आहेत। हे सर्व पाणी आता नदीमध्ये न मिसळता आपल्या SPS म्हणजे पंपिंग स्टेशनला जाऊन बोंडार या ठिकाणी STPला जातं, ते ट्रीट होऊन आपण नदीमध्ये ते पाणी सोडतो। महापालिकेने इनिशिएटिव्ह घेतलेले हे जे काम आहे ते आता पूर्ण झालेले आहे, परंतु नदी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेले यापूर्वीचं प्लास्टिक, निर्माल्य आणि घनकचरा हा एकत्रितरित्या आपल्याला संकलित करावा लागणार आहे। त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं निमित्त साधून आज आपण या ठिकाणी सर्व स्वयंसेवी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। त्यासाठी आपल्या नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप साहेब, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही श्रमदानामध्ये सहभाग घेतलेला आहे। या सर्व संस्थांनी आणि महापालिकेने हा जो स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे हा आपल्याला वर्षभर सतत करावा लागणार आहे, जेणेकरून आपली गोदावरी नदी ही स्वच्छ राहील आणि सुंदर होईल। त्यासोबतच या ठिकाणी सुंदर असा वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचा उपयोगही नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी घेतला किंवा संध्याकाळी जरी लोक या ठिकाणी चालायला आले तरीही जे या ठिकाणी काही समाजकंटक याचा दुरुपयोग करतात तर त्यांनाही या बाबतीत निर्बंध बसेल आणि आपली नदी जी आहे ती स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल। तर नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मॉर्निंग वॉक असो ते इव्हिनिंग वॉकला असो आपण या गोदावरी नदी काठाचा उपभोग घ्यावा आणि महापालिकेला सहकार्य करावे। यापुढे चालू राहणार का? गोदावरी नदी स्वच्छता जी आहे ही आपल्याला वर्षाचे 365 दिवस करावी लागणार आहे। फक्त आपण नाल्याचं पाणी डायव्हर्ट केल्यामुळं नदी स्वच्छ राहील असं म्हणता येणार नाही, कारण वरतून येणारं पाणीही आपल्याला त्या दर्जाचं मिळत नाही आहे। तर आपल्याला या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करणे, प्रदूषणाचं आपल्याला स्वच्छ वॉटर त्याच्यामध्ये ॲड करणे, त्यासोबतच इरिगेशनद्वारे या नदीचंही शुद्धीकरण करणे, अशा पद्धतीचा हा 365 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे आणि महापालिका त्यामध्ये सक्रियरित्या सहभाग घेत आहे। नागरिकांनाही त्यामध्ये सहभागी व्हावं।